जरीमेरी संघाची सलामीची जोडी अविनाश ठाकूर आणि नॉन स्ट्राईकला जतीन ठाकूर। तर रियानी संघाचा स्वतः संघनायक प्रथम गोलंदाजी घेऊन येतोय तो स्वराज ठाकूर। रियानी संघाने नाणेफेक जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते जरीमेरी संघाला। 5 षटकांचा सामना। प्रथम गोलंदाजी देतोय तो पंचांच्या डाव्या उजव्या बाजूने गोलंदाजी करील अविनाश ठाकूर याला फुलटॉस चेंडू भिरकावून देतोय। एक धावेने आपलं खातं करताय बघा दुसरी धाव घेतोय की नाही, मात्र दुसरी धावेला नकार देतो रन आउटची संधी। रियाने संघाचे संघ मालक रिहानी स्वतः मात्र इथं मॅचचा आनंद घेताना पॅव्हलियन कॉमेंट्री बॉक्स मध्ये। आणि रियाने संघाची नित्यानंद कडू याची मुलगी जिज्ञासा कडू, स्ट्राईकला जतीन कडू आता मध्ये हा बघूया आणि खणखणी मला वाटतं षटकार असेल। जतीन ठाकूर याच्या बॅट मध्ये निघालेला जतीन ठाकूर याने आपल्या खातं षटकांशी खोलतोय तो जतीन ठाकूर। 7 धावा बिनबाद अशा 7 धावा। स्वराज ठाकूर याला मात्र 2 चेंडूमध्ये 7 धावा ठोठावल्यात जतीन आणि अविनाश ठाकूर यांनी। पुढचा चेंडू पहिल्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा जतीन ठाकूर खेळण्यासाठी सज्ज। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑप्शन दिशेने ठोठावला, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। पहिलं षटक चालू, पहिल्या षटकात 3 चेंडू टाकून झाला, 3 चेंडू मध्ये 11 धावा। तर पुढचा चेंडू चौथा चेंडू स्वराज ठाकूरचा जतीनसाठी मात्र सुरेख चेंडू एक बघूया जोरदार रनआउट साठी जोरदार फेकला होता चेंडू, मात्र एक धाव काही रोखू शकत नाही शैलेश ठाकूर। धाव संख्या फक्त 4 चेंडू मागे 12, अजूनही 2 चेंडू शिल्लक। स्वराज ठाकूर याचे स्वतः संघनायक गोलंदाजी घेऊन येतोय, तर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेला अविनाश ठाकूर। ऑफ स्टोन चेंडू हुकतोय चुकतोय निर्धाव पद्धतीने चेंडू, अवांतर असा चेंडू। धावसंख्या मात्र ठप्प, बिनबाद 12 अशी धावसंख्या। शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला स्वराज ठाकूर याचा। फुलटॉस चेंडू जातोय बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, मात्र एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण। शैलेश ठाकूर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या षटकात धावसंख्या पोहोचते 14, बिनबाद 14। चांगली सुरुवात म्हणता येईल जरीमरी संघाची। तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो मला वाटतंय बघूया। शैलेश ठाकूर स्वतः संघ मालक, स्वतः संघ मालक दुसरा षटक घेऊन येते रियानी इंटरफेस संघाकडनं शैलेश ठाकूर। तर मात्र स्ट्राईकला येतो जतीन ठाकूर। एक षटकार आणि एक चौकार निश्चय खेळतोय तोच जतीश ठाकूर, अष्टपैलू खेळाडू, हार्ड हिटर म्हणता येईल एकेकालचा मतलब नावाजलेला हा फलंदाज महेश्वर मैदान त्यांनी गाजवून सोडलेला तोच जतीन ठाकूर, जतीन नामदेव ठाकूर। आता मात्र स्ट्रेट ड्राइव्ह मारला फटकारा आणि हा खणखणीत चौकार। शैलेश ठाकूर याच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारतो तो जतीन ठाकूर। वैयक्तिक धावसंख्या
वैयक्तिक 15 आणि संघाची धावसंख्या 18. एक षटकाराने 2 चौकारांनी खेळतोय जतीन ठाकूर. समोर जाईल पुन्हा एकदा शैलेश आणि लेग चेंडू. खराब चेंडू. अवंत धावसंख्यात 1 ने वाढ. पंचांनी हा वाईट दर्शवलाय. रिव्ह्यू घेतलाय बघा. वाईट डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ होत आहे आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण सर्वेश मात्र याचं मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावा मिळतात जतीनला, 2 धावा मिळतात जरीमरी संघाला. धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरात. तर पुढची लढत होणार नील 11 वर्सेस श्री गाव देवी प्रसन्न. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं नाणेफेकीसाठी. पुढचा चेंडू शैलेश ठाकूर याचा. आता मात्र बघूया स्वराजसाठी झेल होता मात्र झेल जमिनीला दान. तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दोन धावेने धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात. बिनबाद 23 अशी धावसंख्या जरीमरी संघाची चांगली सुरुवात म्हणता येईल. तर मात्र शैलेश ठाकूर या विकेटच्या शोधामध्ये. बघूया काय घडतंय. आता मात्र झेल आहे. 24 बिनबाद 24 अशी धावसंख्या. दुसरं षटक कतले अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू व्हाईट, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 2 आणि 5व्या चेंडूवर 1. आता हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या बिनबाद 24. शैलेश ठाकूरचा शेवटचा चेंडू, आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता पुन्हा एकदा अविनाश ठाकूर याला हुकवतो चुकवतोय आणि निर्धाव पद्धतीने चेंडू टाकलेत. लगातार 2 चेंडू. 24 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकानंतर. बिनबाद 24. पहिल्या षटकात धावसंख्या झाली होती 14. दुसऱ्या षटकामागे मात्र 10 धावा दिल्या शैलेश ठाकूर यांनी. आता मात्र धावसंख्या 2 षटकानंतर 24 म्हणजे 12च्या सरासरीने धावसंख्या पुढे जातोय. दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 24. तर तिसरं षटक घेऊन येते रुद्र मोकल. रुद्र मोकल. तर मात्र स्ट्राईकला जतीन ठाकूर. सुरेख फलंदाजी करताना दिसत आहे आपल्या संघासाठी. रुद्र मोकल चेंडू टाकताय जतीनसाठी. आता मात्र बघूया हवेमध्ये उडणार झेल. झेल मात्र दान जमिनीला विराजाच्या काही हातामध्ये नाही आला आणि जीवदान म्हणता येईल जतीन याला. जतीन त्या जीवदानाचा फायदा आपल्या संघासाठी निश्चित करताना दिसेल. पहिल्याच चेंडूवर झेल उडणार होता रुद्र मोकल याचा. मात्र आता तो जीवदान बघूया रियानी संघाला महागडा ठरतोय की नाही. तर मात्र अविन यांनी अजून आपल्या संघासाठी काही करताना दिसत नाही. अविनाश ठाकूर
सामोरं जाईल रुद्र मोकलेला. आणि आता मात्र हा चौकार. अशी धावसंख्या. अविनाश रुद्र मोकल आणि अविनाश ठाकूर असा सामना. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कट केला चेंडू. पुन्हा एकदा फसलीच्या मधून गेलेला हा खणखणीत चौकार. तीन चेंडू मध्ये 9 धावा चोपून काढल्यात रुद्र मोकाल्याच्या गोलंदाजीवर. त्यामध्ये 2 खणखणीत अविनाशाच्या बॅटमध्ये गेले चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चौकार हॅट्रिक होते की नाही. आता मात्र अवांतर असा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात लेग स्टंपच्या खूपच बाहेरील चेंडू पंच व्हाईट दर्शवतात आणि अवांतर धावसंख्या 1 ने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 34. खराब गोलंदाजी रुद्र मोकल्याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू. आता मात्र गचाल क्षेत्ररक्षण. हॅट्रिक चौकारीची हॅट्रिक अविनाश ठाकूर याच्याकडनं. पुढचा चेंडू रुद्र मोकळ्याचा. आता मात्र बघूया नित्यानंद कडू चेंडू मागे. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेला मात्र नकार देतोय. चौकार हॅट्रिक टोटावली ती रुद्र मोकल्याला अविनाश ठाकूर यांनी. 39 धावसंख्या. तर मात्र आता मात्र स्ट्राईकला आला तो जतीन. रुद्र याला प्रथमच सामोरं जाईल. आता मात्र बघूया जेल खाली सर्वेश मात्रे. सुरेख जेल सर्वेश मात्रे अविनाश जतीन ठाकूर याची खेळी मात्र समाप्त. एक बाद 39 अशी धावसंख्या गावदेवी संघाची. जरीमरी संघाची. नवीन आलेला फलंदाज 40+ मास्टर नरेश कडू. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे पंचांनी. तीन षटकानंतर धावसंख्या झाली ती 1 बाद 39. तर चौथं षटक घेऊन येत आहे नित्यानंद कडू.
सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो 40+ संघाचा गोलंदाज नित्यानंद कडू. तर मात्र अविनाश ठाकूर याला फुलटॉस चेंडू टाकतोय आणि आता मात्र बघूया स्वराज ठाकूरच्या वरून चेंडू गेलेला खणखणीत चौकार. अविनाश ठाकूर वैयक्तिक 20 धावांवर खेळतो, त्याच्यामध्ये खणखणीत 4 चौकार अविनाश ठाकूर यांनी टोटवले आहेत. त्यामध्ये एक चौकार हॅट्रिक लावलेले आहे. तोच अविनाश ठाकूर आपल्या संघटनेसाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना दिसतोय. नित्यानंद कडू याच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार. चौथं षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू नित्यानंद कडू याचा ऑफस्टोवरील चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, हुकतोय चुकतोय. निर्धाव पद्धतीने चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला हसलेला फलंदाज नरेश कडू सांगतोय की असा फटका टोलवला पाहिजे होता. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा नित्यानंद कडू आणि आता मात्र पॉईंट दिशेने टोटवला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते जरीमरी संघाची 44. एक बाद 44. आत्ता मात्र स्ट्राईकला असलेला फलंदाज नरेश कडू, अष्टपैलू असा खेळाडू. 6च्या 6 बॉल मैदानाबाहेर फेकण्याची ताकद असलेला नरेश कडू सामोरं जाईल नित्यानंद कडू याला. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. मात्र एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नरेश कडू याचा या मैदानावर रेकॉर्ड आहे. तिहेरी 5 वेळा एकाच इनिंग मध्ये तिहेरी 5 वेळा धावा पूर्ण केल्या होत्या नरेश कडू यांनी. तोच नरेश कडू इथे 2 धावा घेताना दिसतोय. सुरेख अशी फिटनेस नरेश कडू याची. मान्य श्री खासदार रामशेठ ठाकूर साहेब थोड्याच वेळात मैदानामध्ये हजेरी लावणार आहेत कॉमेंट्री पॅनलमध्ये. पुढचा फुलटॉस मध्ये चेंडू काही बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. नरेश कडूला जीवदान विराज ठाकूर याच्या हातामधून आता आजच्या दिवसातला ह्याच इनिंग मधला दुसरा झेल सोडण्यात आलेले. विराज ठाकूर यांनी 2 झेल सोडलेत आपल्या हातून. दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 48. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू नित्यानंद कडू याचा. पुन्हा एकदा नरेश कडू. दोन्ही खेळाडू 40+ संघाचे. तर बघूया फुलटॉस चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढवते. चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नरेश कडू याच्याकडून नक्की हा मैदान बाहेर फेकला गेला असता. पुन्हा एकदा नित्यानंद कडू आपला शेवटचा चेंडू नरेश कडू साठी टाकतोय. स्लो वर पद्धतीने चेंडू मात्र लेगच्या सीने भिरकावला. चेंडू हा खणखणीत चौकार. चौथ्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 53. 1 बाद 53. चांगली धावसंख्या म्हणता येईल. अजूनही 7 चेंडू शिल्लक. जरीमरी रियानी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून जरीमरी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्या मोबदल्यात मात्र जरीमरी संघाने भरपूर असा समाचार घेतला. 4 षटकांमध्ये 53 धावा उभ्या केल्यात. एक गडीच्या मोबदल्यात त्यामध्ये सिंहाचा वाटा जतीन ठाकूर याचा, सिंहाचा वाटा अविनाश ठाकूर याचा. अविनाश ठाकूर अजूनही मैदानामध्ये खेळताना दिसतोय. 53 1 बाद 53 अशी धावसंख्या. अजूनही 7 चेंडूंचा सामना शिल्लक. तर नवीन आलेला गोलंदाज पार्थ भार्गव तांडेल पंचांच्या डावबाजूने गोलंदाजी करील अविनाश साठी. पार्थ तांडेल
चांगला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथं. चेंडू अडवतोय मात्र बघूया एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पार्थ तांडेल यांनी मागच्या मॅच मध्ये 10 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच पार्थ तांडेल गोलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र नरेश कडू खेळण्यासाठी सज्ज. गेला चेंडू गेला सीमारेषा बाहेर. एक बाद 58. 4 चेंडूचा सामना शिल्लक. नील 11 संघाचा संघनायक श्री गावदेवी प्रसन्न संघाचा संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. पुढचा चेंडू तिसरा चेंडू पार्थ तांडेल्याचा नरेश कडूसाठी. आता मात्र शैलेश ठाकूर झेल खाली आणि झेल बाद. नरेश कडू याचा मात्र आता खेळी संपुष्टात येते. बाद होतोय. दोन बाद 58 अशी धावसंख्या जरीमरी संघाची. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बॅट्समनचं नाव काय? मितेश ठाकूर. मितेश ठाकूर नवीन आलेला फलंदाज सामोर जाईल पार्थ तांडेलला. बघूया फुलटच चेंडू तुटवला आणि मला वाटतं हा खणखणीत चौकार. मितेश यांनी पहिलाच चेंडू मैदान रेषेच्या बाहेर पाठवला तो मितेश ठाकूर. 4 धावेने संघ धावसंख्या पोहोचते ती 62च्या घरात. 3 बाद 2 बाद 62. अजूनही 2 चेंडू शिल्लक. मितेश ठाकूर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पार्थ तांडेल्याचा आता मात्र हुकतोय चुकतोय मला झेल बाद. एक चेंडू शिल्लक आहे. नील संघाचा संघनायक मैदान पॅव्हेलियन कक्षामध्ये पोहोचला आहे. तर श्री गावदेवी संघाचा संघनायकांनी सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. साईनाथ ठाकूर आणि चेतन ठाकूर. चला या टॉसवर लगेच. साईनाथ कुठं असतील तिथं लगेच ये. साईनाथ ठाकूर. सक्षम ठाकूर नवीन आलेला फलंदाज. धावसंख्या मात्र 3 बाद 62. शेवटचा चेंडू पार्थ तांडेल याचा. सुरेख गोलंदाजी करताना दिसतंय पार्थ तांडेल. सक्षम साठी गोलंदाजी करतोय. आता मात्र सक्षमी उंचावलेला हा खणखणीत. बघूया षटकार. मदन शेठ ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. खरोखर चांगली. साईनाथ ठाकूर चेतन इथं कॉमेडी बॉक्स मध्ये आलेला आहे. साईनाथ ठाकूर टॉस इथं उडवण्यात येते. साईनाथ ठाकूर वेळ घालू नका. साईनाथ ठाकूर. हॅलो चला साईनाथ ठाकूर आपण यायचंय टॉस साठी.
लगेच आपण टॉस करणार आहोत पुढली मॅच. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे आपल्याला नील 11 आणि त्यांच्या समेत आपल्याला साईनाथ ठाकूर याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्री गावदेवी प्रसन्न आणि नील 11 डावेकडे नेक्स्ट मॅच पुढली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस करूया आपण प्रकाशजी कडू साहेब आपल्या शुभास्ते आपण टॉस करूया. या साईनाथ ठाकूर रोहित यांचं देखील शुभ आगमन आपल्या देखील सरचे स्वागत. टॉस करूया आपण एका साईडला साईनाथ ठाकूर आणि चेतन ठाकूर. आता मात्र दोन बंधू आमने सामने पुढल्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रकाशजी कडू यांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करूया. टॉस होतोय आपल्याला पाहायला मिळेल कारण ड्यू डाव आपण पाहिला ना प्रणय ही फार महत्वाची मॅच आहे. आता चला आपण टॉस होतोय. चेतन ठाकूर टॉस जिंकलाय. नील 11 डावेकडे. आता मात्र चालू लढतीकडे जाऊया. नील 11 डावेकडे. रोहित कडू यांचं लांबेकाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या मध्ये सहर्ष स्वागत. आपण आलात वेलात वेल काढून आपलं सहर्ष स्वागत. रोहित दादा आपण आलात या स्पर्धेसाठी आपल्या मनापासून आभार. एक खूप सुंदर स्पर्धा मित्रांनो पाहतात. आज स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस अंतिमचा दिवस आणि इथे रोहित दादांचा शुभ सन्मान. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण प्रकाशजी कडू याच्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करतो. एक सुंदर स्पर्धा मित्रांनो पाहतात जाऊया. मात्र नील 11 डावेकाडी संघाने टॉस जिंकलाय. आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच पुढली मॅच. श्री गावदेवी प्रसन्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. सर्वांचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते आपण पाहिला दिबा पाटील साहेबांच्या कांद्यावरती कांदे टाकणारे आमचे सर्वांचे लाडके माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं थोड्याच वेळात डावेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 या स्पर्धेसाठी त्यांची नक्कीच उपस्थिती इथे मात्र लाभणार आहे. आपण मित्रांनो पाहतात अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून 75वा अमृत महोत्सव या निमित्ताने उल्वेन नोड मध्ये देखील आपण पाहिला. असे बरेच आपण कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. जे सन्माननीय सर्वांचे आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान माजी खासदार लोकनेते नक्कीच रामशेठ ठाकूर साहेबांचा मात्र थोड्याच वेळात डावेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 मध्ये त्यांचं मात्र थोड्याच वेळात आगमन होईल. तसेच आमचे सागरशेठ ठाकूर CL ठाकूर आणि प्रकाशजी कडू इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर सर्वांच मनापासून आभार. मित्रांनो पाहतात एक महान व्यक्तिमत्व माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होईल. तत्पूर्वी जाऊया मात्र मैदानच्या दिशेने सर्वांना थेट घेऊन जातो. आता मात्र मॅच कडे जाऊया आपण जिथे टार्गेट आहे प्रणय 69 धाबेचा. षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जेल पहिला विकेटचा पतंग ठोक टीजे. तो आई माझी सखुआ जतीन ठाकूर पहिल्या बॉल वरती सर्वेश मात्रेचा विकेट संपादित केला.
या मॅच मध्ये 69 धाबेचा पल्ला रिहाडी स्पोर्ट नावेकाडी संघाला पूर्ण करायचा आहे. शैलेश ठाकूर आहे नॉस्ट्रेकला पण पाहतात. नित्यानंद कडू, जतीन ठाकूर, सक्षम ठाकूरने झेल टीमला लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिला सुंदर झेल. 69 रन्स टू बीन या मॅच मध्ये पूर्ण करायच्या जिंकण्यासाठी शैलेश ठाकूरला नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज षटकातील दुसरा बॉल. शैलेश ठाकूरचा हा फटका पाहू शकाल मात्र लॉंग ऑन मध्ये आलाय. वन बाउन्स सीमा पार. हा 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आहे प्रवीण पवार सर. दिला पुढला बॉल जतीन ठाकूरचा शैलेश ठाकूरसाठी. पुलटाच बॉल आडव्या पट्ट्याने केलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू दन दन करता जातोय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. नॅशनल एअरपोर्टला फक्त आणि फक्त दिबांचं नाव दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव. पुढे एकदा पाहू शकाल सुंदर बॉल फेकला. आता मात्र सलग 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले होते. त्या फलंदाजाला बीट केला शैलेश ठाकूरला आपण पाहिलं तर. आता जतीनला माहिती झालं कुठेतरी आता चेंडूचा मारा चेंज करावा लागेल आणि त्याने मात्र तो मारा चेंज केला. आता संघाची धाबसंख्या आपण पाहिली ना, 1/8 धाबसंख्या. PTClive.com माध्यमातून ही स्पर्धा पाहता. शैलेश ठाकूरचा हा फटका खडे खडे लगवलाय मात्र सीमा पार. लॉंग ऑनच्या वरून टोकलाय. दर्जेदार षटकार. दिबा पाटील आपण पाहता मित्रांनो. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, भूमिपुत्रांचे कैवारी, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब. षटकातील पुढला बॉल. पुढे एकदा मात्र चांगल्या पद्धतीने पुश केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू दन दन करता जातोय मात्र आणखी एक चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्यात. या मॅच मध्ये आपण पाहिला 69 धाबेचा लक्ष पूर्ण करायचं आहे रिहाडी एंटरप्राइजेस संघाला. परंतु शैलेश ठाकूर जसा आला ना, मात्र त्याच्या बॅट मधून दबाके पाहायला मिळाले. षटकार चौकार चौकार षटकार अशा प्रकारचे फटके आपण पाहिले. 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आले. शैलेश ठाकूरला माहिती आहे हा मॅच किती इम्पॉर्टंट आहे. एका साईडला पाहिला ना आपण तर की जरी मरी आई प्रसन्न या संघाला देखील आता विचार करण्याचा भाग पडलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा. सक्षम ठाकूर ओव्हर क्रमांक 2. नित्यानंद कडू, शैलेश ठाकूर, रोहित दादा यांच्या वतीनं जर शैलेश ठाकूरने जर षटकार हॅट्रिक ठोकली टोटल 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. शैलेश ठाकूरला हे बक्षीस लागलंय. पहिला बॉल सक्षमचा. नित्यानंद कडू आपण पाहता आता हलवार पद्धतीने पटका सजवलाय. परंतु काय घडेल ते काय चालू आहे. प्रयत्न होते फलंदाजाला बाद करण्याचे परंतु परत फलंदाज बाद होतोय. येथे मात्र दुसरा झटका मिळेल तो रिहाडी स्पोर्ट नाबेकाडी संघाला. शिवराय दिल्लीचे हे तक्ते राखतो महाराष्ट्र माझा. सातत्याने मित्रांनो पाहता मुघलांना हे येथे मात्र तक्ते दाखवले आणि स्वराज्य निर्मिती केली. त्या राजाला त्रिवार बाणाचा मुजरा देऊया. आपण पाहिलं तर 18 धाबसंख्या 2 बाद 69 धाबेचं लक्ष आता मैदानाच्या आतमध्ये विराज ठाकूर आलाय.
मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. आपण पाहिला तर रिहाडी इंटरप्राइजेस आणि त्यांच्या समित जरीमरी आई प्रसन्न या दोन्ही संघाला हा फार इम्पॉर्टंट मॅच आहे. 69 धाब्याचा पल्ला गाठायचा आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 69 रन्स टू विन पूर्ण करायचे आहेत. आता मात्र विराज आलाय, त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक वरती शैलेश आहे. रोहित दादाने त्याच्यासाठी बक्षीस लावलंय 1000 रुपयाचं षटकार हॅट्रिक साठी. स्वराजचा पुढला बॉल विराजला मात्र आडव्या पट्ट्याने केलाय चौथा. तत्पूर्वी मात्र इथे बघता बघता बॅटला ब्रश झाला चेंडू एकदा कंप्लीट होतो. एखाद्या बेने आता मात्र रिहाडी एंटरप्राइजेस संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 19 धाबा. आमचे दीपकजी तांडेल याने आमच्यावरती प्रेम पाहिला. समालोचकाला मला देखील काल 500 रुपयाचं बक्षीस हे थाप दिले आमच्यावरती. प्रणयजी मात्र आमचे गुणलेखक याला देखील 500 रुपयाचं त्याने बक्षीस दिलं. हे प्रेम आम्ही पाहिलं नाबे काडीचं जवळून. हे प्रेम सातत्याने पाहतात. नाबे काडी प्रीमियर लीग धमाका 2026. पुन्हा एकदा मात्र स्वराज गोलाच्या मार्कवर शैलेशसाठी. शैलेशचा हा फटका हा फलंदाज थांबणार नाही. चेंडू आउट ऑफ द पार, सीमा पार, षटकार. थँक्यू रोहित दादा यांच्या वतीनं शैलेश ठाकूरने जर 3 बॉल 3 षटकार ठोकले 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल. संघाची धाबसंख्या 25 आकड्यावरती. स्वराजच्या षटकातील पुढला बॉल. आणखी बॉल आडव्या पट्ट्याने केला जातो पण स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एकदम कंप्लीट झाली. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 26 धाबा. रिहाडी एंटरप्राइजेस 69 धाबेचा पल्ला गाठायचा आहे मॅच मध्ये. श्री महेश्वरी हा क्रीडांगण आपण पाहता. नाबेकाडीचा रामबागचा आपण पाहिला मित्रांनो. अनेक पर्यटक सातत्याने विनामूल्य आपण पाहतात. माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं येथे मात्र अनेक पर्यटक अनेक लोक मात्र या रामबागमध्ये येत जात असतात. आणि त्याच्या सभोवती आपण पाहिला बाजूला श्री महेश्वर हा क्रीडांगण आपण पाहता नाबेकाडीचा. आणि नाबेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 सुंदर स्पर्धा 2 दिवस आपण पाहता. आता विराज आलाय स्ट्राईक वरती पाहता. स्वराज 26 धाबा स्कोरवरती लागले. 69 धाबेचा पल्ला गाठायचा आहे. पुलटाच बॉल स्वतःच्या बॉलमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी इथे बघता बघता सिंगल रन्स पलवली. आपण पाहिला तर इथे चोरण्याचं काम केलंय आणि एका धाबेने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या 27 आकड्यावरती. या षटकातील अंतिमचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. आपण जर स्कोरवरती धाबसंख्या पाहिली ना तर 27 रन्स टू विकेट लॉस. 27 धाबा स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वराज ठाकूरच्या षटकातील अंतिमचा बॉल शैलेश ठाकूर दुसऱ्या सत्रामध्ये दाखवून देतोय. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आलेत. तो शैलेश ठाकूर आपण पाहता स्ट्राईक वरती. अंतिमचा बॉल शेवटचा बॉल चपराक देण्याचा प्रयत्न होता. प्रवीणजी पवार सर आमचे मात्र नक्कीच इशारा देतात हा डॉट बॉल आहे. आणि ते बघता बघता 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकामध्ये धाबसंख्या झाले 2 बाद 27 धाबा. बारा बॉलचा खेळ पूर्ण झाला. संघाची धाबसंख्या 27. आता 18 बॉल आणि 42 धाबा. समीकरणाचा विचार केला तर 18 बॉल 42 धाबा. मितेश ठाकूर ओव्हर क्रमांक 3 जरीमरी आई प्रसन्न संघाचा गोलंदाज झालाय. आणि स्ट्राईक वरती विराजला पाहता. विराज शैलेश ही जोडी रिहाडी एंटरप्राइजेस संघाची आपण पाहता. 18 बॉल 42 धाबा हव्यात या मॅच मध्ये. आता जिंकण्यासाठी जिंको किंवा मरू आम्हाला खिंडल लढवायची आहे. नक्कीच महाराजाने आवाज दिला तेव्हा तोफेचा आवाज झाला आणि नक्कीच आपण पाहिला तदनंतर मात्र बाजीने प्राण सोडला. पण तिथे मात्र आता खिंडल लढवायची आहे ती रिहाडी एंटरप्राइजेस संघाला. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 42 धाबा. पहिला बॉल पहिलाच बॉल आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न केल्याच्या रिझन मध्ये पटकालाय. इथे पाहू शकाल क्षेत्र शिकायला चेंडूला अडवला जातोय पेकीपर्यंत. बघता बघता इथे 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. आता 2 धाब्याच्या मदतीने रिहाडी एंटरप्राइजेस संघ पुढे जाईल. धाबसंख्या तब्बल 2 बाद 29 आकड्यावरती. आता येणारे 17 बॉल आणि 40 धाबा. 17 बॉल 40 धाबा 40 धाबा 17 बॉल मध्ये हवे आहेत.
या मॅच मध्ये समीकरणाचा विचार केला तर आता रिहाडी एंटरप्राइजेस संघाला जिंकण्यासाठी मितेश ठाकूरला आपण पाहता जो षटक क्रमांक 3 उचलतोय. समोर विराज षटकातील पुढला बॉल विराजने मात्र उडवलाय सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय हा ब्रँडेड षटकार. आता सामना फिरलाय. आता मात्र समीकरण उरलंय. येणारी 16 बॉल 34 धाबा 16 बॉल 34 धाबा हव्या त्या मॅच मध्ये काही सामन्याला रंगत आली. आपण आता 69 धाबेचा पल्ला गाठायचा आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता 16 बॉल 34 धाबा हव्या या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एका साईडला रिहाड एंटरप्राइजेस आणि त्याच्या समीत जरी बरी आई प्रसन्न. आपण जर विचार केला ना तर नक्कीच प्रणय मात्रे आपण पहिला नाही मॅचला मजा येतोय. तर एक चांगला मात्र ड्रामा चालू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल 34 धाबा 34 धाबा 16 बॉल. समोर विराज एका साईडला मितेश ठाकूर षटकातील पुढला बॉल फेकेल. पुढे एकदा मात्र चांगला पटका पाहू शकाल. ऑनच्या रिझन मध्ये सजवलाय क्षेत्ररक्षक आलाय. स्वराजने मात्र एका टप्प्याने कलेक्शन चांगलं केलंय. फेकीपर्यंत बघता बघता एक धाव मिळेल. सिंगल रन्स आले. आता पुन्हा एकदा मात्र समीकरणाचा मध्ये बदल होतोय. येणारे शेवटचे आता 15 बॉल उरलेत आणि 33 धाबा 15 बॉल 33 धाबा 33 धाबा 15 बॉल मध्ये हवे आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहतात आता रिहाड एंटरप्राइजेस संघाला मितेश ठाकूर स्ट्राईकवरती फलंदाज शैलेश ठाकूरला आपण पाहता. 15 बॉल 33 धाबा हवे आहेत या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. मितेशचा पुढला बॉल आता मात्र शैलेश ठाकूरला कुठेतरी बीट केला. हा चेंडू डॉट आला. आता मात्र समीकरण पुन्हा बदललं. बॉल उरले 14 आणि 33 धाबा 14 बॉल 33 धाबा. आपण स्कोरवरती धाबसंख्या पाहिल्या तर 36 धाबा लागल्यात. तब्बल 2 बाद रिहाडी एंटरप्राइजेस या संघाची धाबसंख्या 14 बॉल 33 धाबा हवे आहेत या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. मितेश ठाकूरच्या षटकातील पुढला बॉल शैलेशला. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. मिड विकेटच्या फ्लॅट मध्ये दाडून दिलाय तो 6 धाबेसाठी हा दर्जेदार षटकार. आता पुन्हा एकदा फिरलाय या षटकाराने आपण पाहिला. शैलेश ठाकूर नावाचं वादल गुजगुजतोय मैदानाच्या आतमध्ये. विराज ठाकूर त्याला साथ देतोय. आता बॉल उरले 13 आणि 27 धाबा 13 बॉल 27 धाबा 27 धाबा 13 बॉल मध्ये हवे आहेत रिहाडी एंटरप्राइजेस या संघाला जिंकण्यासाठी. हा अंतिमचा बॉल शेवटचा बॉल पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये पटका सजवलाय. बघता बघता एकदा कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल झालाय आणि ते काय घडलाय थोडा क्षेत्ररक्षक गजबादलाय आणि 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. आता 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल 44 धाबा. आता 12 बॉल आणि 25 धाब्याची आवश्यकता. 12 बॉल 25 धाबा हव्यात या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी रिहाडी एंटरप्राइजेस संघाला. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. तत्पूर्वी आमच्या डीजे मास्टरला संधी. बारा बॉल आता मॅच मध्ये हव्यात 25 धाबा. 12 बॉल 25 धाबा हव्यात त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मॅचला रंगत आली. 69 धाबेचा पल्ला गाठायचा आहे. नरेश कडू आपण पाहता कर्णधार. नक्कीच जरी मरी आई प्रसन्न ज्याने पहिल्या सत्रामध्ये 68 धाबा उभारल्या. 69 धाबेचं लक्ष ठेवलंय
आणि त्या लक्ष्याला टार्गेटला सामोरे जाताना आपण पाहतात तो रिहाडी एंटरप्राइजेस संघ. गोलंदाज येतोय कार्तिकला मात्र प्रचारण केले. विराज आहे आपण पाहतात विराज ठाकूर शैलेश ठाकूर हे दोन पर्यंत सेट झालेत. 12 बॉल 25 धावा हव्या आहेत. कार्तिकला आता करिश्मा करावा लागेल. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल विराजच्या बॅटच्या टोकावरती लागलाय. क्षेत्ररक्षक आलाय जेल खाली आणि येथे काय घडलाय जल्लोष होईतोय आणि त्यानंतर मात्र इथे विकेट क्रमांक नक्कीच इथे अंपायर इथे चेक केला जाईल. अंपायर रिव्ह्यू नक्कीच येईल इथे पाहायचं आहे. पण आमचे सोरगे सर पंच बेलवली चेक केला जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे. फलंदाज बाद आहे. चला पण आता मात्र सामन्याचं चित्र पुन्हा बदलला. विराज ठाकूरला आता परतावा लागतोय खेळाडू कक्षामध्ये. आणखी तिसरा झटका. अकरा बॉल आणि आता 25 धाबा. 11 बॉल 25 धाबा. रिहाडी एंटरप्राइजेस या संघाला जिंकण्यासाठी काही मॅचला रंगत आली. 69 धाबेचा पल्ला होता. सकाळपासून जर पाहिला ना या धाबसंख्या जमत नव्हत्या, परंतु आता मात्र जमवण्याचा प्रयत्न करतोय रिहाडी एंटरप्राइजेस. शैलेश ठाकूर लॉस टाकलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय स्वराज ठाकूर. स्वराज ठाकूर आलाय विराज ठाकूरच्या जागेवरती आपण पाहता. 11 बॉल 25 धाबा हव्या त्या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी रिहाडी एंटरप्राइजेस त्यांच्या समित जरीमरी आई प्रसन्न ही लढत पाहता. गोलंदाज कार्तिक गोलाच्या मार्कवर समोर स्वराज ठाकूर. षटकातील पुढला बॉल लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये भरपूर अपील झाली होती, परंतु हा चेंडू डॉट जातोय. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 10 बॉल 25 धाबा. 10 चेंडू 25 धाबा. 25 धाबा 10 बॉल मध्ये आता करायच्या. 69 धाबेचा पल्ला गाठायचा तो रिहाडी एंटरप्राइजेस या संघाला जिंकण्यासाठी. दहा बॉल 25 धाबा हव्या त्या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. स्वराज ठाकूरला स्ट्राईक वरती पाहता. कार्तिक देखील प्रणय पाहिला ना सुंदर त्याने 2 बॉलवरती डॉट आले. मॅचला मात्र कमबॅक करेल का जरी बरी आई प्रसन्न संघ. एका साईडला शैलेश ठाकूर लॉस स्ट्राईकला पहिल्यांदाच आहे. स्वराज ठाकूर आहे. 10 बॉल 25 ची गरज आहे. षटकातील पुढला बॉल स्वराज ठाकूरने फाईन लेग रिझन मध्ये फटका सजवलाय. 1 बॉल सीमा पार. हा जातोय मात्र दर्जेदार चौकार. नऊ बॉल आता 21 धाबा. स्वराज ठाकूरने मात्र पाहिले एक रिझन मध्ये फटका सजवला. 9 चेंडू 21 धाबा हव्या आहेत या मॅच मध्ये. आपला गोलंदाज कार्तिक समोर फलंदाज स्वराज ठाकूर. षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा स्वराज ठाकूरने उडवलाय. सीमा पार. आउट ऑफ द पार. षटकार. आता सामना फिरला. येथे सामना मात्र चित्र बदललाय. समीकरण पाहिला. येणारे 8 बॉल 15 धाबा. 69 धाबेचा लक्ष्य पूर्ण करायचा होता. या टार्गेटला सामोरे जायचं होतं,
रिहाडी एंटरप्राइजेस संघाला, परंतु स्वराज ठाकूर दाखवून देतोय त्याच्या बॅटमधून पाहिले की रिजन मध्ये चौकार आला, मिडविकेटच्या रिजन मध्ये त्याने षटकार टोकला आणि आता सामना पूर्णपणे बदलवलाय. कार्तिक गोलाच्या मार्कवर समोरील फलंदाज स्वराज ठाकूर षटकातील पुढला बॉल. आणखी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय, इथे पाहू शकाल. मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरे धाव देखील पूर्ण होतोय. 2 धावेवर समाधान मांडलाय स्वराज ठाकूरने. आता पुन्हा एकदा मात्र समीकरण बदललं. 7 बॉल 13 धावा, 7-13. आता 7-13 कोणाची बाजेल, कारण या सामन्यामध्ये मात्र शैलेश ठाकूरने देखील चांगली कामगिरी केली, त्यानंतर विराजने त्याला साथ दिली. स्वराज ठाकूर देखील चांगला खेळ करतोय. 7 बॉल 13 धावा हव्यात या मॅच मध्ये. आता कार्तिकला काहीतरी शेवटचा चेंडू डॉट फेकावा लागेल. लास्ट बॉल, चांगला फटका पाहू शकाल. मात्र स्वतःच्या कॉटन जेल टिपलाय. आणखी विकेटचं पतंग स्वराज ठाकूरला परतावा लागेल. आता येणारे 6 बॉल 13 धावेची आवश्यकता. चला पण शैलेश ठाकूर यांनी जरी सलग 2 बॉलवरती 2 षटकार टोकले, रोहित दादा यांच्या वतीनं आता 1000 रुपये, जरी 2 षटकार टोकले तरी 2 बॉलवरती बक्षिसाची खैरात आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आमचे पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने हे बक्षीस लागलंय. चला आता 13 धाबा, 6 बॉल 13, 6 चेंडू 13 धाबा. स्कोरवरती धाबा संख्या लागली, टोटल रन्स 56 धाबा. तेरा धाबीची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉल मध्ये. चला पण सामना सुरू करूया. 6 बॉल 13 धाबा. गोलंदाज अविनाश ठाकूर, सामोरे शैलेश ठाकूर. रोहित दादा याच्या वतीनं 2 षटकाराला 1000चं कॅश प्राइज लागलंय. 6 बॉल 13 धाबा. रिहाड एंटरप्राइजेस की जरी मरी आई प्रसन्न, कोण जिंकेल हा सामना इतकं पाहायचं आपल्याला. पहिला बॉल शैलेश ठाकूरचा फटका. आता मात्र पाहू शकाल, पाहावं लागेल, हवाई सफर लँड झालाय, सीमा पार षटकार. शिवराय, आता मात्र शैलेश ठाकूर नावाचं वादळ थांबत नाही. आता नक्कीच जरी बरी आई प्रसन्न संघ थोडा टेन्शन मध्ये आलाय. 5 बॉल 7 धाबा, 5 बॉल 7 धाबेची आवश्यकता राहिली. आणखी मोठा फटका, इथे मात्र जेल काय झालाय आणि चेंडू पावाई सफर करतोय, सीमा पार षटकार. आणि रोहित दादा यांच्या वतीनं 1000चं बक्षीस. ठोक डीजे. सक्षम याने 6 झेल पकडले होते, परंतु टर्निंग वरती त्याच्या हातातून हा 7वा झेल बाहेर गेलाय. आणि 1000चं बक्षीस मात्र रोहित दादा याच्या वतीने दिले जाईल. 1 धाबेची आवश्यकता. रिहाडी एंटरप्राइजेस संघाला हा बॉल आपण पाहिला तर प्रणय डॉट आलाय. आता बॉल उरले 3 बॉल 1 धाबेची आवश्यकता. वैयक्तिक 45 धावे संख्या कालच्या दिवसामध्ये, पहिल्या दिवसामध्ये अजय कडूला 45 धावसंख्या पाहिल्या,
परंतु आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये 45 धाबा सेकंद एका धाब्याची गरज आहे. अर्धशतक देखील पाहायला मिळेल का? एका धाब्याची आवश्यकता राहिली जिंकण्यासाठी. जर षटकार आला तर अर्धशतक देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेतील पहिला शैलेश ठाकूरच्या नावावरती कोरला जाईल का? षटकातील पुढला बॉल आडव्या बटाटे खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पाहू शकाल मात्र काय घडलाय आणि इथे मात्र पंचाने रेफर केलाय, पण पाहू शकाल ते चेक केला जाईल. रिव्ह्यू मागितलाय अंपायर. चला आमचे द्वारकानाथ चोरगे सर इथे चेक केला जातोय. बेलवली पंच. चला फलंदाज नॉट आउट साईड आणि इथे रिहाडी एंटरप्राइजेस संघ हा सामना जिंकलाय. डीजे टोक मनापासून आपला आभार. कारण गाणी देखील आपण ऐकला ना तर ऐकून घे. शैलेश ठाकूर आहे. शैलेश ठाकूर या बादचा म्हणत बाची यायचा शैलेश. तर आमचे नक्कीच